कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपण शांतपणे स्वतःकडे पाहतो आणि मनातून एकच आवाज येतो, हे स्वप्न होतं आणि आज ते खरं झालं. आज मी माझ्या स्वप्नातील गाडीची डिलिव्हरी घेतली आहे. माझी XUV9S. ही फक्त गाडी नाही, ही माझ्या विश्वासाची जीत आहे. ही प्रत्येक दिवसाची आठवण आहे जेव्हा मी माझ्या स्वप्नांवर मनापासून विश्वास ठेवला. आणि तुम्हाला मी माझा विजन बोर्ड दाखवते. हे बघा विजन बोर्ड. मी 1 जानेवारीला मी हा बनवलेला होता. त्या बोर्डवर माझे स्वप्नांचे फोटो लावले होते. माझं घर, दुबईची ट्रिप, माझी जी स्वप्नातली जी गाडी होती ती, सर्व गोष्टी मी या विजन बोर्डवर लावलेल्या होत्या. त्यावेळी हे सगळं फक्त फोटोमध्ये होतं, पण माझ्या मनात हे आधीच खरं झालेलं होतं. मी ही स्वप्न जगत होते आणि ती मी प्रेझेंट टेन्समध्ये जगत होते. रोज सकाळी उठल्यावर मी त्या बोर्डवर काही मिनिटे उभे राहायचे आणि फक्त त्याच्याकडे बघून डोळे बंद करून मी माझे स्वप्न जगायचे. जसं काय हे घडलं आहे माझ्या आयुष्यात. मी माझी गाडी चालवतीये, मी कुटुंबासोबत लाँग ड्राईव्ह प्रवास करतेय. गाडीत शांत म्युझिक लागलेलं आहे आणि माझ्या चेहऱ्यावर मला समाधान मिळालेलं आहे. मी त्या क्षणांना फक्त पाहिलं नाही, मी त्या मनापासून अनुभवलं, फील केलं. मी ते प्रत्येक क्षण, छोटा क्षण फील करत होते. कारण आपण जे सतत अनुभवतो, जे सतत मनात विचार करतो, मनात ठेवतो, ते हळूहळू आपल्या आयुष्यात येऊ लागतं. मी रोज माझ्या डायरीमध्ये, माझ्या ग्रॅटिट्यूड बुकमध्ये मी माझं आयुष्य सुंदर आहे, यासाठी कृतज्ञ आहे हे बोलायचे, लिहायची, फील करून लिहायची. माझ्या स्वप्नातील गाडीबद्दल मी ग्रॅटिट्यूड करायचे. माझ्या आयुष्यात आनंदाने भरलेलं आहे हे मी ग्रॅटिट्यूड करायचे आणि लिहायचे आणि ते फील सुद्धा करायचे. त्यावेळी माझ्याकडे ते सगळं नव्हतं, पण मी आधीच मनात त्यासाठी ग्रॅटिट्यूड केलं होतं, आभार मानले होते की या गोष्टी माझ्याकडे आहेत. हळूहळू मला स्वतःमध्ये बदल जाणवू लागले. माझे विचार बदलले, माझा आत्मविश्वास वाढला. मी अधिक शांत आणि सकारात्मक झाले. मला एक गोष्ट समजली, विश्व आपल्या शब्दांपेक्षा आपल्या भावना जास्त ऐकत असतं. जर आपण सतत भीतीमध्ये राहिलो तर सतत नकारात्मक बोलत राहिलो, स्वतःवर शंका घेत राहिलो, तर तशीच ऊर्जा आपण अट्रॅक्ट करतो, आपल्या आयुष्यात वाढवतो. पण ज्या दिवशी आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो, त्या दिवशी आपल्याला आपल्यात बदल झालेले अनुभवायला मिळतात. ज्या दिवशी आपण कृतज्ञ राहायला शिकतो, त्या दिवशी आपल्या आयुष्यात चमत्कार व्हायला हळूहळू सुरुवात होते. हो, हे सगळं सोपं होतं. कधी ताण आला, कधी नकारात्मकता आली, कधी भीती वाटली, कधी लोकांनी हसून दाखवलं की हे काय विचार करतात, हे काय करतात ते. पण मी आणि माझ्या नवऱ्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत असं मानत आम्ही त्या गोष्टी फील करत त्या ॲक्शन घेत राहिलो. आम्ही आमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, नकारात्मक लोकांपासून दूर राहिलो, नकारात्मक विचारांना मनात जागा दिली नाही आणि फक्त स्वप्न पाहिलं नाही तर त्या स्वप्नासाठी खूप मेहनत घेतली, ॲक्शन्स घेतल्या, रात्रंदिवस काम केलं. पण त्याच्यासाठी यश युनिव्हर्सने आम्हाला दिलं. नवीन गोष्टी शिकलो, धैर्य वाढलं आणि प्रत्येक गोष्टीच्या छोट्या यशाबद्दल आम्ही नेहमी युनिव्हर्सकडे कृतज्ञता केली. त्यासाठी खूप आभार मानले की आम्हाला या गोष्टींमधून सक्सेस मिळत आहे आणि तो आत्मविश्वास आमचा हळूहळू खूप वाढत गेला. आज जेव्हा मी माझ्या गाडीत बसले तेव्हा मला एक गोष्ट खूप खोलवर जाणवली. ही गाडी मला आज मिळालेली नाही आहे, ही गाडी मला त्या दिवशीच मिळाली होती ज्या दिवशी मी त्या गाडीत स्वतःला पाहायला सुरुवात केली होती. माझी दुबईची सहल असू दे, माझं स्वतःचं घर असू दे आणि माझ्या स्वप्नातली गाडी सुद्धा, ही मी स्वतः अनुभवली आहे. मी ते स्वप्न जगलेली आहे. दिवस रात्र मी ते स्वप्न बघायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचे. हे सगळं एक एक करून अचानक खरं होत गेलं. म्हणून जर तुम्ही हे ऐकत असाल आणि तुमच्या मनातही काही स्वप्न असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवा. दररोज काही मिनिटे व्हिज्युअलायझेशन करा, ग्रॅटिट्यूड करा, तुमच्या स्वप्नांना डोळ्यासमोर ठेवा, मनापासून त्यासाठी आभार माना आणि एवढं लक्षात ठेवा की या गोष्टी आधीच झाल्या आहेत,
हे फील करायला शिका आणि त्या स्वप्नांसाठी कृती करायला शिका. त्याच्यावर ऍक्शन घ्या. नुसतं स्वप्न बघून आणि बोलून होणार नाही, त्यासाठी ऍक्शन घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. विश्वास ठेवायला शिका, कारण फक्त इच्छा करून काही मिळत नाही, पण जेव्हा विश्वास, भावना, कृती एका दिशेने लाईननी येतात तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट झालेल्या दिसायला सुरुवात होते. आज मी फक्त एकच म्हणेन, विश्वास ठेवा, स्वप्न बघा, मनापासून फील करा आणि कधीही हार मानू नका. कारण योग्य वेळ आली की तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही मागितलेल्या आहेत त्या नक्की मिळणारच आहेत. आणि मला सांगण्यात खूप आनंद होतो की हा माझा गाडी घेण्याचा प्रवास असा होता की मी फर्स्ट 1 मंथ मी नुसता विचार करत होते की हा गाडी कशी घ्यायची, काय घ्यायची आहे, मला ही गाडी हवी. मी खूप सर्च करत होते की मला ही ईव्हीची गाडी घ्यायची आहे का पेट्रोलची गाडी घ्यायची. मी त्याच्यावर विचार केला आणि त्यानंतर असं ठरवलं की आपण फ्युचरिस्टिक गाडीचा विचार करणं इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपण बघतो पेट्रोल डिझेलचे जसे भाव वाढत आहेत, तर फ्युचरिस्टिक गाडी घेणं इम्पॉर्टंट कसं आहे. मग मी त्याच्यावर विश्वास केला. माझा विश्वास मध्ये मध्ये डगमगत होता की पेट्रोलची घ्यावी या इलेक्ट्रिक. पण नंतर मी ठरवलं की मी जर असं केलं तर युनिव्हर्सकडे ते कन्फ्युजन जाईल. मग मी ठरवलं की मला ईव्ही गाडी घ्यायची. पण ईव्ही गाडी घ्यायची तर मग कोणती घ्यायची, खूप गाड्या निघालेल्या आहेत ईव्हीच्या, तर मग ही गाडी घ्यावी ती गाडी घ्यावी, खूप विचार केला. आणि नंतर एक दिवस असंच आम्ही ऍक्शन घ्यायचं हे लक्षात ठेवलं होतं, म्हणून आम्ही फक्त गाडीचे प्रत्येक शोरूम मध्ये जाऊन येत होतो. महिंद्रामध्ये गेलो, टाटामध्ये गेलो, मारुतीमध्ये गेलो, सगळीकडे गेलो. मग नंतर आम्हाला असं एकदा अचानक महिंद्रामध्ये गेलो आणि ती समोर गाडी बघितली आणि इतकी सुंदर वाटली. तर आम्ही फक्त तिथे जे मॅनेजर होते त्यांना विचारलं की ही गाडी कशी आहे, काय त्याच्याबद्दल जाणून घेतलं. मग त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही टेस्ट ड्राईव्ह करून बघा. आम्ही फक्त नुसतं बघण्यासाठी गेलो होतो, पण आम्हाला नंतर विचारायला की बघू तर कशी आहे काय. आणि जेव्हा आम्ही ती टेस्ट ड्राईव्ह घेतली तर आम्हाला ती गाडी इतकी आवडली की आम्ही जेव्हा घरी आलो तर आम्ही हे ठरवलं की आम्हाला हीच गाडी घ्यायची आणि आम्ही हीच गाडी घेणार आणि ही टॉप व्हर्जन मध्येच घेणार. मग त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करायला सुरुवात केली, मेहनत करायला सुरुवात केली, ऍक्शन्स घ्यायला सुरुवात केली, कारण ती गाडी घेण्यासाठी तेवढे पैसे पण जमा करणं इम्पॉर्टंट होतं. आम्ही खूप प्रयत्न केले, त्याच्यात आम्हाला यश मिळत गेलं. हळूहळू आमच्याकडे पैसे जमा झाले आणि एके दिवशी आम्ही ती गाडी बुक करायला गेलो. ती गाडी बुक केली आणि आम्हाला थोडे दिवस असे झाले की ती गाडी लवकर मिळेना, कारण त्याला वेटिंग खूप भरपूर होतं. पण आम्ही तिथं पेशन्स घालवले नाही. आम्ही फक्त फील करत राहिलो, आम्ही गाडीत आहोत, आम्ही असं सेलिब्रेशन करतोय, हे करतोय ते करतोय, आणि आम्ही नुसतं फील करतो. आणि अचानक एके दिवशी फोन आला की तुमची गाडीची डिलिव्हरी या डेटला मिळते. आम्ही इतके खुश झालो. आम्ही प्रत्येक म्हणजे छोटी गोष्ट ठरवली होती की गाडीचं जेव्हा आम्हाला डिलिव्हरी भेटणार आहे तेव्हा आम्ही काय कपडे घालणार आहे, कसं करणार आहे, कुठे देवाला जाणार, कसं जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या. मग आम्ही ड्रेसेस ठरवले होते, तसे ड्रेसेस घातले होते. आम्ही ठरवलं होतं की आम्ही रील पण त्याची काढणार आहे. मग त्यासाठी सुद्धा आम्ही एक रीलसाठी सर्च केला की आम्हाला चांगली रील काढून देणारा. सगळ्या छोट्या गोष्टी की आम्ही कसं सेलिब्रेशन, आणि हे ऍक्च्युली आम्ही फील करत होतो आणि ते बघत पण होतो आणि त्याच्यावर ऍक्शन पण घेत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. आणि तो दिवस जेव्हा आला की जेव्हा आमची गाडीची डिलिव्हरी होती, आम्हाला रात्रभर झोप लागलेली नव्हती की आमची स्वप्नातली गाडी आम्हाला खरंच मिळाली. आणि ऍक्च्युली ती जेव्हा गाडीला आम्ही फील केलं, असं वाटलं की की युनिव्हर्स खरंच आहे आणि तो सगळी स्वप्न पूर्ण करतो. आणि असंच की तुमची सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हे मी तुम्हाला 110% सांगते. फक्त विश्वास ठेवा, फील करा, ऍक्शन्स घ्या आणि तुम्ही तुमच्या कधीच मनात नकारात्मकता आणू नका. जेव्हा पण तुम्हाला नकारात्मकता किंवा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा फक्त विचार करा की मी काय विचार करतोय, मी कुठल्या दिशेला चाललोय, मला त्या दिशेला जायचं नाही. मला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचंय, पॉझिटिव्ह बोलायचंय आणि नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय. मग तेव्हा तुमची स्वप्न साकार व्हायला कोणीच थांबवू शकणार नाही. थँक्यू.